मालवण वगैरे देवगड हापूस आंबे वगैरे. मी कणकवलीच आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात. आता उठलोय, वाजले किती बरोबर 4:23 आणि गाडी आत्ताशी मी चालू सगळी ट्रिप मारतो आता 0. आता निघतो. आज लेट झाला गाडी धुवायला वगैरे. गाडी पुसलं, धुळं जेवढी पडते ना त्यामुळे वेळ लागतो. गुड आफ्टरनून. मी आता आहे घनसोलीला, जिओ सेंटरच्या बाहेर. तो बरोबर 12-12.5 पण 33 किलोमीटर फिरली आहे गाडी. कमी फिरली कारण काल मी एक्सपेरिमेंट केला की काल म्हटलं बघूया की संध्याकाळी भरून ठेवूया फुल टाकी, आणि संध्याकाळी भरला काल. सकाळपर्यंत 2 गाडी कमी झालेली होती, 1 किंवा 2 गाडी. म्हणून जरा गाडी ॲव्हरेज कमी येते वाटतं. कमी होते म्हणजे आज जरा कमी चालली गाडी. म्हणजे वाटतं 160च्या वरती असते. आज खूप विचित्र वेगवेगळे मारल्यात. 3 वेळा आता एअरपोर्टला गेलो, नंतर एकदा 3 वेळा एअरपोर्टला गेलो. परत एअरपोर्टवरून पवई लागली रोजच्या ठरल्याप्रमाणे, आणि पवईवरून आत्ता लागली आहे महापेवरून छोटीशी बाजूला घेतली आणि घनसोलीला आलो. आता बघतो परत एअरपोर्ट साईडचे भेटतात काय. लागलेली खरं तर ती महापे नव्हती, लागलेली ती डोंबिवली म्हणून उचललेली पवईतनं मी. आणि अर्ध्या वाटेत आलो आणि नंतर ते म्हणाले की नाही ड्रॉप पॉईंट चेंज करतो आहे. मग त्यांनी डोंबिवली चेंज करून मग इकडे आणलं महापेला. मग 550 रुपये बघून मी ॲक्सेप्ट केलेली. ती आता झाली 350 रुपये. आला बोंबालो. मग आलो आता इथे काय ताक पितो, आता लाडू खातो आणि बघतो भेटतोय का मुंबई साईडची. मित्रांनो, मी आता आहे घाटकोपरला. मग अशी घोणसोलीला होतो. घोणसोलीवरून लागली ठाणा ट्रिप लागली, आणि ठाण्यावरनं लगेच भेटली मला घाटकोपर. आणि CNG पण संपलेला. वाजले पण आत्ता 2 वाजून 3 म्हणजे 3 वाजले. 183 किलोमीटर फिरली. आज का ॲव्हरेज गाडीने कमी दिला कारण का आज जास्त ट्रॅफिकमध्ये अडकलो खूप. पवईमध्ये, साकीनाकामध्ये, एअरपोर्ट रोडला, बँद्राला खूप अडकलो. शेवटचे आजी आजोबा होते, माझ्या मते तिकडचे साऊथचे होते वाटतं. झाले माझे 251 रुपीज. त्यांनी 300 रुपये दिले. मी 50 रुपये काढायला गेलो पाकिटातले. ते बोलले राहू दे तुझी गाडी ड्रायव्हिंग आवडली आम्हाला, अशी काहीतरी बोलली इंग्लिशमध्ये. बोलले अच्छा ड्रायव्हिंग घ्या म्हणजे मला 50 रुपये टिप म्हणून दिली. बरं वाटलं जरा 50 रुपये भेटल्यावर. आज ओलाला एक पण नाही ट्रिप मारली, म्हणजे गरजच नाही लागली. तिकडे जरा घनसोलीला गेल्यावर जरा शांत होतं म्हणून जरा लोकेशन चेंज करून टाकली आणि जरा गेलो मी वाशी साईडला. हळूहळू गेलो आणि वाशी साईडला गेलो आणि कुठलं ते नाव विसरलो, कुठलंही आहे लोकेशन. तिकडे गेलं तर मला ती ठाणे लागलं लगेच उचलली मी. नंतर आता ही घाटकोपर बस. लोकेशन बघितलं मी आपला. तर मी लेफ्ट जाता आपण. अजून एक तुमच्यातून समोर बोलताना तुम्ही इकडचे मंडणगड वगैरे दापोली साईडचे दिसतंय कुठचे. हो, कोकणातलं सिंधुदुर्ग. कुठचं? सिंधुदुर्ग कुठे? पुढे गोवा साईडला, लास्ट गोवाच्या आधी कोकण, मालवण वगैरे देवगड हापूस आंबे वगैरे. मी कणकवलीच आहे. मी पण कणकवलीचा आहे. माझ्या बोलण्यावरून समजलं की मी कोकणी आहे. मला लगेच बोलतो तू दापोली साईडच्या आहे वाटतं. नाही, सिंधुदुर्गातला आहे म्हटलं मी. ते तुझ्या बोलण्यावरूनच कळलं. माझ्या बोलण्यावरून लगेच लोकांना कसं कळतं काय माहिती. तरी बोलतो शुद्ध मराठी मी, मलाच कळत नाही. कळतंय चांगलं आहे, तेवढी माणसं तरी ओळखीचे होतात. आता आमच्या गावाकडचा निघाला तो कोंड्यातला, ओळख झाली. कोंड्यातला म्हणजे हरकुळातला भेटला. म्हणजे मग चांगले मस्त मग तेव्हा बँद्र्यावरून बोलत गेलो मग आज कुरारला कस्टमरसोबत. ते चांगला माणूस होतो पण. चला घरी पोचलो मी. आता बाकी सगळं उद्या परत 4 ते 4 रुटीन फिक्स आहे आपला. व जेवायचे हाल नाही करत मी जमतो तोपर्यंत. की व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.